सर्वांना माझ्याकडून मानाचा जय भीम। आले किती गेले किती उडून गेले भराला, आले किती गेले किती उडून गेला भराला, संपणार नाही कधी संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा, संपणार नाही कधी संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा। सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे पर्यवेक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमचम चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव इशिता अस्मिता शिशुपाल हाडके। आज आपल्या समोर ज्ञानाचे तेजस्वी सूर्य, दीनदलितांचे कैवारी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून आपल्या भाषणाला सुरुवात करते। कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला, बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला। जनावरासारखे होते जीवन, जनावरासारखे होते जीवन, आम्हाला माणूस बनवून गेला, आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला, आम्हाला बादशाह बनवून गेला। 14 एप्रिल हा दिवस कॅलेंडरवरची एक तारीख नसून काळाने घडलेला कलाटणीचा दिवस आहे। आजच्याच दिवशी भीमराव नावाचा एक क्रांतीसूर्य जन्माला आला होता, ज्याने हजारो वर्षांपासून अन्यायाच्या काळोखात खितपत पडलेल्या समाजाला स्वातंत्र्याचे सूर्य दाखविले होते। हे स्वातंत्र्य होते शिक्षणाचे, हे स्वातंत्र्य होते माणसाने माणूस म्हणून जगण्याचे, हे स्वातंत्र्य होते सामाजिक परिवर्तनाचे आणि हे स्वातंत्र्य होते मानवी हक्क मिळवण्याचे। म्हणूनच शोषितांना वंचितांना माणूस म्हणून जगण्याचे हक्क देणारे हे मानव नसून महामानव भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। सागराचं पाणी कधी आटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही, माझ्या भीमाचा दरारा कधी मिटणार नाही, माझ्या भीमाचा दरारा कधी मिटणार नाही। अरे एक जन्म काय, 1000 जन्म घेतले तरी आपल्याकडून त्यांची उपकार काही फिटणार नाही, आपल्याकडून त्यांचे उपकार काही फिटणार नाही। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा केवळ घोष नसून समाज बदलण्याचा मार्ग आहे। बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली भारतीय राज्यघटना प्रत्येक नागरिकांना समान हक्क आणि स्वातंत्र्य देणारी महान देणगी आहे। या अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया, बाबासाहेबांच्या विचारावर समाज घडूया, या सर्वजण जोरात घोष देऊया। क्रांतीसूर्य, महामानव, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, विजय असो। दगड झाली तर दीक्षाभूमीची व्हीन, माती झाली तर भीमा कोरे गावची व्हीन, दगड झाली तर दीक्षाभूमीची व्हीन, माती झाली तर भीमा कोरे गावची व्हीन, पाणी झाली तर चौदार तळ्याची व्हीन, हवा झाली तर चैत्रभूमीची व्हीन, पाणी झाली तर चौदार तळ्याची व्हीन, हवा झाली तर चैत्रभूमीची व्हीन, आणि जर पुन्हा मानव बनून जन्माला आली तर फक्त आणि फक्त जय भीम वालीच व्हीन, फक्त आणि फक्त जय भीम वाली व्हीन।